तुमच्याबरोबर असं झालं आहे का की तुम्ही एखाद्या ठिकाणाला भेट दिल्यावर तिथला आवाज, तिथले दृश्य किंवा तिथला सुगंध आपल्या मनात कायम टिकून राहतो किंवा तिथे वेळ कसा गेला हे कळलंही नाही. माझं यावेळेस असंच झालं आणि हे ठिकाण म्हणजेच पुण्यातल्या मुळशीमधलं वरदायिनी माता मंदिर. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आहे 1 जानेवारी 2026. तेव्हा पहिल्यांदा तर ह्या इंग्रजी नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण आलेलो आहोत मुळशी इथल्या वरदायिनी मंदिराच्या दर्शनाला. तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. वरदायिनी मातेचं मंदिर हे पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर तर हिंजवडीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. मुळशी तालुक्यात पिंपळोळी या धरणाच्या कुशीत हे मंदिर आहे. आपण आता मंदिरामध्ये आलो आहोत आणि इथे आपण आपली गाडी जी आहे ती पार्क केली आहे. तर जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो ना, तेव्हा जे प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वाराच्या इथेही पार्किंग त्यांनी लिहिलेलं आहे की पार्किंगसाठी फॅसिलिटी तिथेही अवेलेबल आहे. मात्र आता सध्या इथे गर्दी नाही आहे. तेव्हा आतही आपण इकडे जे आहे गाडी पार्किंगची सुविधा आहे, तिथे आपण गाडी लावू शकतो. आणि ह्याच्याच व्यतिरिक्त इथे लहान मुलांनाही आपण जर घेऊन आलो ना, तर लहान मुलांनाही खेळण्यासाठी वगैरे खूप सारी फॅसिलिटी आहे, बाग आहे. तर आपण आता बागेकडे जाऊयात, ते पाहूयात कसं आहे ते. आणि खूप छान असं वातावरण आहे इथे. आता आपण ह्या बागेमध्ये आलो आहोत. इथे जर आपण पाहिलं, इथे छोटंसं एक मंदिर आहे आणि पुढे साधना कुटी असं लिहिलं आहे. वाव, पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथे बघा मागे गाई बसली आहे, इथे तिकडे मागे चरती आहे. पण पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर इतकं शांत, निसर्गाच्या कुशीत, डोंगराच्या पायथ्याशी इतकं निसर्गरम्य शांत वातावरणामध्ये असलेलं हे मंदिर आहे. हे इथे आल्यावर बिलकुल विश्वास होत नाही आहे आणि आपणही आलात तर आपल्यालाही होणार नाही. खरंच खूप छान मंदिर आहे, खूप छान ठिकाणी. इथे बघा, आता मी जिथे आले आहे ना, तर एक दरीसारखं आहे, दरीमध्ये पाणी वाहत आहे बघा. पुढे ते पाणी वाहत वाहत तिकडे गेलं आहे. इथं काहीतरी आहे. ही इथे त्यांनी एक साधना कुटी बनवली आहे. जर कुणाला इथे साधना करायची असेल तर ह्या कुटीमध्ये जाऊन कदाचित करू शकत असतील. वाव, पहिल्यांदा मला असं फील होतं एकटं एकदम एकदम मोकळं आहे. वाव, तिथे एक फॅमिली त्यांच्या फॅमिलीबरोबर वनभोजनासाठी आले. म्हणजे बघा ना, कोणी नाही आहे आपल्या सोडून इथे. खूपच छान आहे. आणि आणखीन इथे काय काय ना, ते आता आपण जाऊन बघूयात. चला. मोकळं कसलं भारी वाटतंय ना. आता तुम्ही कुठेही जाला, सगळीकडे खूप गर्दी असते, मात्र इथे आल्यावर एवढं भारी वाटतंय. प्रत्येकाने इकडे यायलाच हवं, खरं.
गाडी पार्क केली आहे आणि आता आपण पुढे मंदिराकडे चाललो आहे. पाण्याचा आवाज येतो आहे बघा. निघोजला जे रांजण खळगे आपण पाहिलं ते त्याचाही आपला व्हिडिओ आहे. तर जे वाळूचे कण असतात किंवा छोटे छोटे जे दगड असतात ते दगडाला घासून घासून ज्याप्रमाणे एक गोल असं कुंड तयार करतात ना, ते त्यालाच म्हणतात रांजण खळगे. तर तसे जे रांजण खळगे आपण निघोजला पाहिले होते तसे त्या प्रकारचेच रांजण खळगे आपल्या इथे हे जे छोटासा ओढा आहे ना तिथेही पाहायला मिळतात. आता कसं इथे आता आपण वरदायिनी मातेचा जो ब्रिज आहे ना मंदिरासमोर, हे इथे मंदिर आहे आणि ह्या मंदिरासमोरच हा ब्रिज आहे. त्या ब्रिजवर मी उभी आहे आणि जर आपण इथे पाहिलं तर बघा तिथे समोर पाण्याचा जो झरा आहे ना तो वाहतो आहे. तो झरा इकडनं असा पुढे येऊन इथनं खाली जो मी जिथे ब्रिजवर उभी आहे तिथून पुढे जातो. त्यानंतर आपण जिकडे गाडी पार्क केली आहे ना तिकडे पुढे अगदी पुढे वाहत जातो आहे आणि त्या पाण्याचा इथपर्यंत आवाज येतो आहे. वाव, खूपच छान आहे हे लोकेशन. इथे बघा छोटासा त्यांनी ना एक पॉन्ड असं बनवलं आहे, तळं, आणि त्या तळ्यामध्ये आता सध्या नाही आहेत कमळाची फुलं, मात्र हे बघा कमळाची जी पानं आहेत ना ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता आकारसुद्धा किंवा याला जी डिझाईन केली ना ती सुद्धा कमळाच्या फुलांचीच त्यांनी केली आहे. इथे देवीचं बगाड ठेवायचं ठिकाण आहे. जेव्हा पण देवीच्या बगाडाचं त्यांची यात्रा वगैरे राहत असेल ना तेव्हा इथे ते बगाड ठेवून बगाडाभोवती फिरत वगैरे असतील ना, त्यामुळे असं गोल असं गोलाकार आकाराचं केलं आहे. प्रत्येक ठिकाणी अशा पायऱ्या आहेत. पुढे जायचं असेल आणि मेनली ज्याबद्दल आपण खरंच म्हणजे ह्या ठिकाणाचं कौतुक करायला पाहिजे, स्वच्छता आहे आणि प्रत्येक ठिकाणाला नाव दिलं आहे. त्यामुळे आता आपण कुठे चाललो आहे किंवा हे ठिकाण कसलं आहे ना हे लगेच ध्यानात येतं आहे. आता हे बघा इथे लिहिलं देवीचा बन, म्हणजे देवीचं रान आहे. इथे पुढे शेती आहे आणि जर तुम्हाला देवीच्या बनामध्ये जायचं असेल तर ह्या इथे पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांनी आपण पुढे जाऊ शकतो. अच्छा, ही शेती आहे पुढे, छान केलं आहे हे बघा. पुढे तिथे डोंगर आहे, इकडे बघा डोंगर आहे, इकडे सुद्धा डोंगर आहे. आता इकडे आपण देवीच्या बनातनं जाऊन आलो. इथे आहे ते देवीचं बगाड आणि जिथे आपण गाडी पार्क केली आहे ना तिथे म्हसोबाचं मंदिर आहे. तर आता आपण थोडंसं पुढे चाललो आहे. तो जो धबधबा आहे ना मी तुम्हाला दाखवलं होतं की जो त्या पुलावरनं दिसतो, बघूयात आपल्याला तिथपर्यंत थोडंसं जाता येते का, फार नाही जायचं,
आणि ना त्यांनी प्रत्येक ठिकाणी ना काही झाडाखाली ना असं देवांची मंदिर आहे. तर आपण चप्पल काढूया तिथे, म्हणजे शेंदूर लावलं ना देवाला तर काहीतरी असेल, आपल्याला माहीत नाही, असेल काहीतरी. हे बघा, नाही पुढे जायचे मी काय फार प्रयत्न करत नाही. आणि इथे पुढेच आपल्याला हा देवीच्या जो समोरचा जो आवार आहे ना तो पाहायला मिळतो. तर पुढे तो आहे तो हवनकुंड आहे. त्याच्या मागे जे आहे जप तप पठ साधना मंडप आहे, म्हणजे कोणाला जप करायचं असेल, तप साधना ध्यान मंदिर इथे सुद्धा आहे. आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊयात समोर. आता जानेवारी महिन्यामध्ये इथे एवढं पाणी आहे, तर विचार करा पावसाळ्यामध्ये इथे किती पाणी राहत असेल. आणि जेव्हा इथे पाणी राहत असेल ना, तेव्हा इथे बघा पायऱ्या आहेत. तेव्हा ह्या पायऱ्यांच्या इथे बसून निवांतपणे पाय सोडून आपण ह्या पाण्याचा, ह्या सुंदर अशा निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. इतकं सुंदर हे ठिकाण आहे. त्याचबरोबर हे समोरच जे मंदिर आहे ना, मंदिरामध्ये जायचं असेल तर आपण इथनंही तसं जाऊ शकतो. कारण की आता मला दिसतं आहे की थोडा दगड दिसतो आहे, म्हणजे कोरडं दिसतं आहे आपल्याला, तिथनं आपण जाऊ शकतो. मात्र कशाला ना रिस्क, कारण की तिथे थोडंसं मला शेवाळ दिसतं आहे. तेव्हा आता आपण हा जो पूल आहे, ह्या पुलावरनं तिथे बघा समोर मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. तेव्हा तिथे आता आपण जाऊयात. चला. देवीचं बगाड आणि देवीचं बन आपलं पाहून झालं आहे. आता आपण ह्या पुलावर आलो आहे. ह्या पुलावरनं आता हे पाणी आपण न्याहाळूयात. किती छान आवाज येतो आहे, किती सुंदर असा हा परिसर आहे. इतकं भारी वाटतं आहे ना. आज 1 जानेवारी आहे. सगळीकडे किती गर्दी असेल असा मी विचार केला होता, मात्र इथे मला सोडून आणि बाकी 2-4 लोकांना सोडून इथे कोणीच नाही आहे. आता आपण मुख्य मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ. इथे चप्पल ठेवण्याचं स्टँड आहे. तर तिथे चप्पल काढून आपण हातपाय धुवून आत मंदिरात जाऊयात. आता आपण जिथे आलेलो आहोत तो संपूर्ण परिसर आपण पाहूयात. कसा आहे? समोर ज्या पायऱ्या दिसत आहेत तिथनं आपण मंदिरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर इथे पुढेच आलं की देवीचं जे वाहन आहे सिंह, ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. ज्यांची पितळेमध्ये जी मूर्ती आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते.
आणि पुढे आता मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी जाऊयात. आता आपण देवीचं दर्शन करूयात. ह्या मोतीला पण दर्शन करायचं आहे का? केव्हापासून इथे ते येतो हो ना. आत प्रसाद ठेवलाय, मला त्यांनी लॉक करायला लावले. तू थांब, तुला देणार आहेत ते. चल 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 इकडे ये. वरदायिनी देवीच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला देवीच्या 2 तांदळाकृती मूर्ती पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे जे आपण पाहतोय तो फुलांची खूप छान आरास त्यांनी इथे गाभाऱ्यामध्ये केलेली आहे. मंदिराचा जर गाभारा आपण पाहिला तर जेमतेम फक्त एक व्यक्ती जाईल एवढंच गाभाऱ्याचं जो दार आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आता कुणीतरी तिथे नैवेद्यही ठेवला आहे. तर नैवेद्यामध्ये वरण भात, आमटी आणि पुरणपोळी असा नैवेद्य आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. वरदायिनी मातेचं दर्शन आता आपलं करून झालं आहे. मुख्य मंदिर जर आपण पाहिलं ना तर त्या मुख्य मंदिराचं जे बांधकाम आहे त्याच्यावरूनही लक्षात येतं की हे जे मंदिर आहे ते अतिशय पुरातन असं मंदिर आहे. आणि सन 2000 नंतर त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी हे जे मंदिर आहे ना त्याचं पुनरुज्जीवन केलं आहे. कारण की मग इथे जो ब्रिज आहे किंवा हे ज्या प्रकारे हे जे मंदिराचं त्यांनी सभामंडप बांधला आहे किंवा पुढे जे हवनकुंड जे आहे त्याच्यासाठी त्यांनी जे कॅनोपीसारखं रचना केली आहे ना ते सर्व आत्ता म्हणजे 2000 नंतर त्यांनी बांधले आहे हे आपल्याला चटकन लक्षामध्ये येतं. आणि त्याचबरोबर इथलं जे वातावरण आहे इतकं सुंदर आहे, इतकं छान आहे ना की तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर इथे नक्कीच त्यांना घेऊन येऊ शकता. आणि या संपूर्ण म्हणजे देवीच्या दर्शनाबरोबरच या संपूर्ण निसर्गाचा आपण आनंद घेऊ शकता असं सुंदर हे ठिकाण आहे. बघा इथे पण पाणी आहे. नमस्कार. बाबा नमस्ते. तुम्हीच करता इथलं सगळं? तुमच्यामुळे ते बिचारे कुत्रे मांजरे ते पण तुमची वाट बघत असतात माझ्या मते. तो कुत्रा वगैरे तर त्यांना तुम्ही कसं म्हणजे एवढं सगळं कसं मॅनेज करता तुम्ही? सकाळपासून तर चालूच. हो ना. मग यात्राला चैत्री पुनवेला वगैरे खूप मोठी यात्रा असते ना. मला एक सांगा, हे फक्त 30 किलोमीटरच आहे पुण्यापासून, पण एवढं शांत कसं काय? शांत अहो पहिल्यांदा मी असं पुण्याजवळचं एखादं मंदिर बघितलं आहे ना बाबा जिथे गर्दीच नाही आहे आणि इतकं भारी वाटतं ना तुम्हाला खरंच सांगते. खूप छान. आणि तिथे काका जे वाचताय तिथे लोक येतात का म्हणजे वाचायला? कुणाला काय म्हणजे ग्रंथ वगैरे वाचायचं असेल? अच्छा. तुमचं नाव काय? सुपेकर, यशवंत दगडू सुपेकर. यशवंत दगडू सुपेकर. म्हणजे हे सगळं मंदिरामध्ये पूजा अर्चा सगळं तुम्हीच बघता? यशवंत दगडू सुपेकर. बाबा तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि जेव्हा आम्ही इथे आलो मी काय सांगू, मला ना इतकं भारी वाटतं ना इथे आल्यावर. मंदिर छान आहे, परिसर तुम्ही इतकं छान मेंटेन केलं आहे ना, सगळं काही घाण नाही, कुठे कचरा नाही आहे, काही नाही आहे. खूपच छान आहे, खूपच छान आहे. सगळे त्यांची पुण्य आहे, ते बसल्यात ना. अच्छा, त्यांचं आहे का हे? त्यांनी देव.
हां, खूपच छान केलं आहे. वरती मंदिर चाललंय मोठं. हो, आम्ही येताना बघितलं. देवीचंच मंदिर करताय का तिथे ते? काळभैरवनाथ. काळभैरवनाथाचं आहे. बाबा मला फक्त ना एकच सांगा, या मंदिरामध्ये ना आपल्याला 2 तांदळा बघायला मिळतात देवीचे. तर देवीचं नाव आहे वरदायिनी. मग 2 तांदळ कसे आहेत ते? काळूबाई आहे. अच्छा, एक वरदायिनी आणि एक काळूबाई आहे का? अच्छा. आणि जागृत देवस्थान आहे. खूप जुनं आहे वाटतं ना, कारण की मंदिराचा गर्भ म्हणजे बांधकामावरनं कळतं आहे की खूप जुनं बांधकाम आहे. अच्छा, चालेल, धन्यवाद. हां. खूपच मस्त वातावरण आहे हो. मी जेव्हा इथे आले मला असं वाटलं की खूप गर्दी असेल. आज 1 जानेवारी ना, असं वाटलं की खूप लोक आले असतील वगैरे. नाही, आज नाही, आता शनिवारी लय गर्दी. शनिवारी गर्दी असते का? शनिवार रविवार लय येतात. हो का? शनिवारी भरपूर आले की मग रविवारी जरा कमी येतात मग. हां. असं. आणि मंदिराच्या गर्भगृहामध्ये 2 तांदळ आहेत. तर एक काळूबाईचं नाही तांदळ नाही नाही, नाही, वरदाई आहे. दोन्ही पण तांदळ वरदायिनी देवीचेच का? वरदाई. हो, खूपच भारी येते. कसली शांतता आहे. लय शांत वातावरण. खूपच शांत आहे. इथंच नाही, गावात पण असंच आहे. हो का? शांत आहे वातावरण. कोणाला वाटणारच नाही त्याला राहतायत म्हणून. बापरे, वाटणारच नाही. पुण्याजवळ फक्त 30 किलोमीटर म्हणजे माणसाला वाटतं ना की पुणे म्हणजे खूपच असं धावपळ झाली आहे, सगळीकडे पोल्युशन आहे वगैरे, पण इथे आलं वाटतच नाही की आपण पुण्यात आहे म्हणून. खूपच छान. आता इथं कसं शेतांमध्ये कामं असतात ना, हां, शेती असतात सगळ्यांची, मग बरं, ते बरं, बरं, शेतांमध्ये वगैरे जातात. बरोबर. बरं, चला येऊ का? छान वाटलं तुमच्याशी बोलून. चला. आता आपण जे मंदिर बघितल्यानंतर त्याच्या बाजूला जो आहे तो ओढा वाहतो. तर आता जेवढं पाणी आहे त्या ओढ्याला, तर पावसाळ्यामध्ये जेव्हा प्रचंड असा पाऊस होत असेल ना, तेव्हा तर माझ्या मते गर्भगृहापर्यंत नक्कीच पाणी जात असेल नाही? हां, आणि कोकणामध्ये पण असंच एक मंदिर आहे, त्याचं नाव धोपेश्वर ना, हां. की ज्याच्याही गाभाऱ्यापर्यंत म्हणजे पाणी जातं का? हां, जातं म्हणजे पावसाळ्यात जास्त पाणी आलं ना हां. तर पाणी वाहत असतं नाही का हम्म. सभा मंडपातून. आता तर पण बघ इथे ना. पण तसंच आहे. हां. आता पण पाण्याचा आवाज येतोय. तर मला खरंच खूपच छान वाटलं ह्या ठिकाणी आल्यावर. तर तुला कसं वाटतं इथे आल्यावर? मस्त आहे म्हणजे 30 किलोमीटरवर एवढं शांत ठिकाण मिळेल असं वाटत नव्हतं. नाही ना? आणि एकतर आज 1 जाने तर सगळ्याच ठिकाणी गर्दी असते. हो ना, आपल्याला तेच वाटलं होतं की हां. इथे गर्दी असेल. ॲक्च्युली आमचं Initially असंच तेच ठरलं होतं की नको जायला, कदाचित फार गर्दी असेल. आज आपण मुक्काम करूयात, पण म्हटलं नको. 1 जान आहे, तर आपण आपल्या कामाची सुरुवात आजपासूनच करूयात. त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आणि इथे आल्यावर ॲक्च्युली बरंच झालं असं वाटतं आहे. खूपच छान ठिकाण आहे. देवाचं दर्शनही करून झालं आणि हा संपूर्ण परिसरही पाहून झाला. मला जर कोणी ह्या मंदिराबद्दल विचारलं तर मी सांगेल की डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत असलेलं हे आध्यात्मिक वातावरणातलं मंदिर जेव्हा इथे आपण भेट देऊ तेव्हा आपल्या मनाला स्थिरता लाभल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.